स्वगत सचिदानंद रूप मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे षड गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानुबा कानुबा रे कानुबा 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 तुझी घोंगडी चांगली चांगली कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हास काजली कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली रे स्वगत सच्चिदानंद शुद्ध सत्व गुणे विनली षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदरा शोभली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आवाज काजली वागुली कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आवाज काजली वागुली षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रये षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रय विनली नवाधाई पातुन गेली तित्वा आमास दिधली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली ऋषी मुनी धाता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे ऋषी मुनी धाता हरिनाम गाता विरली रे बाप रखुमा देवी वर विठारे चित्पदी वृत्ती मुरली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली रे कानुबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभास काजली वागुली हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर और साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः
ओम नमोजी सद्गुरुनाथा आपल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम उत्तरे चरण संताप्रिय उत्तरे चरण संताप्रिय उत्तरे चरण संताप्रिय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाय कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकादायांची क्रिया स्मरण हो या सगळ्या विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा ऐसे याचा पदरा धरा ऐसे याचा पदरा धरा ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधुऋषी म्हणे उपस्थित झालेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांना पंथ वेगळे आहेत मार्ग वेगळे आहेत धर्म वेगळे आहेत संप्रदाय वेगळे आहेत पण ही सगळी लेबल जी आहेत ती मनुष्य देहात आहेत. आज शिवभक्त आणि विठ्ठल भक्तांचा मेळा आहे बरोबर आहे ना बरोबर पण गंमत बघा शिवभक्त आडवा टिळा लावतो विठ्ठल भक्त उभा लावतो. वारकरी संप्रदाय असेल किंबहुना भगवत प्राप्तीसाठी निघालेले सर्व संप्रदाय असतील मार्ग जरी वेगळे असले तरी ठिकाण प्रत्येकाचे एकच आहे. संतांच्या लेखी धर्म पंथ संप्रदाय हा प्रकारच नाही. हे वेगवेगळे मार्ग काय आहेत ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. एखाद्याला व्रतवैकल्यात भगवंत आवडतो भगवंत प्राप्त करायला आवडतो त्यानं व्रतवैकल्य करावं. ज्याला जप अनुष्ठानात भगवंत प्राप्त करायचं त्यानं ते करावं कारण प्रत्येकाच्या स्वभावावर ते अवलंबून आहे. प्रापंचिकाला ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत बरोबर आहे ना. प्रापंचिकाला संन्यास घ्यायला जमणार नाही प्रापंचिकाला एकांत मिळणार नाही प्रापंचिकाला कडक उपासना करता येणार नाही. मग प्रापंचिकाने काय करावं. अर्जुना जरी न कळे माझे ज्ञान तरी न सांडावे माझे स्मरण माझ्या स्मरणे ज्ञान होयत. किती गोड सांगितले बघा. प्रापंचिकाला उदाहरण देताना इतकं सुंदर सांगितलंय अर्जुना काळजी नसावी. जसा संन्यासाला देव प्राप्त होतो तसाच प्रापंचिकालाही प्राप्त होतो. फक्त प्रापंचिकानं संन्यास वृत्तीत ठेवावा. मी आणि माझे पण विसरले जायाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मग तो शेती करत असेल प्रपंच करत असेल व्यापार करत असेल व्यवसाय करत असेल जो जो परमेश्वरानं अधिकार दिलेला आहे त्या त्या योग्यतेप्रमाणे तो कर्म करत असेल पण ते कर्म करत असताना वृत्ती जर संन्यासी असेल बाकी त्याला काय करायची गरज नाही. अर्जुनाने देवाला प्रश्न केला की देवा तुला प्राप्त करण्यासाठी अनंत साधन आहे पण ते थोडे अवघड आहे. आम्ही कसं प्राप्त करायचं प्रापंचिकाने. आम्हाला मुलं बाळ आहेत आम्हाला बायको आहे आम्हाला प्रपंच आहे आम्हाला संसार आहे आम्ही कसं प्राप्त करायचं. हे अवघड का दातारू म्हणून केला नमस्कारू मग बोले सर्वेश्वरू माझे वचन परियसी. आता ऐक मी काय सांगतो ते. या साधनाहून साधन परम या योगाहून योग उत्तम. कोणता तो ग्रहाश्रम हा. किती सुंदर सांगितले. भूमिका काय आहे
सगळे जरी नद्या निघाल्या असल्या तर पोहोचायचं एका सागराच्या ठिकाणी. नाल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में. पण तिथनं पुढचा प्रवास तुम्हाला माहित पाहिजे. हो, सागर मिले कौन से जल में कोई ये बताए. ही भूमिका लक्षात ठेवा. म्हणून संप्रदाय असतील, हो, फळ असतील, पीठ असतील, पंथ असतील, मार्ग असतील, पोहोचायचं एका ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. लक्षात ठेवा. संतांच्या लेखी हा भेद नव्हता. सुरुवातीलाच मी म्हटलं की आज शिवभक्त आणि विठ्ठल भक्तांचा मेळा आहे, नाही का? शैव आणि वैष्णव यांचा मेळा आहे. नाथांच्या काळामध्ये असाच एक प्रसंग घडला. संत एकनाथ महाराजांच्या काळामध्ये संत एकनाथराय हे अद्वैतवादी होते. द्वैत हा प्रकारच नव्हता. कोणी राम मानतोय, कोण कृष्ण मानतोय, कोण शिव मानतोय, कोण विठ्ठल मानतोय. पण या सगळ्यांचं सोंग घेणारा जो कोणी आहे तो एक अव्यक्त परमात्मा आहे. ही भूमिका संतांची होती. नाथांच्या वाड्यामध्ये एक वैष्णव आला, हो, आणि त्याने विठ्ठल भजन सुरू केलं. नाथांच्याकडे येणारे सगळेच येत होते, अगदी मुसलमानांपासून सगळे येत होते. हो, भजन चालू असताना शैव आला. तो म्हणला, तो तुझं ते विठ्ठल भजन बंद कर बरं, मला शिवभजन चालू करू दे. तो म्हणला, का तुझं शिवभजन? नाही, माझंच विठ्ठल भजन चालू राहणार. ह्या दोघांच्यात लागली भांडणं. म्हणजे शिवभक्तामध्ये आणि विठ्ठल भक्तामध्ये भांडणच लागली. नाथराय सगळ्या गोष्टी उरकून आले बाहेर. अरे काय चालले तुमचं? का नाही म्हणले, माझाच विठ्ठल श्रेष्ठ आहे, सांगा यांना. शिवभक्त म्हणाला, माझा शिवश्रेष्ठ आहे. नाथ्याने सांगितलं, भांडू नका, भांडू नका. कोण श्रेष्ठ आहे मी सांगतो. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. विठ्ठनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विश्वनाथ. एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा, एक गजचर्म व्याघ्रांबर, एक गजचर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पितांबर, एक भरजरी पितांबर. दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. विश्वनाथ विश्वनाथ विश्वनाथ. एका विभूतीचा गोळा. बघा, भेद मांडताना, द्वैत मांडताना, बाबा रे भांडू नका, ऐका. एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा, एक गजचर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पितांबर. एक गरुडावरती असे, एक नंदीवरती बैसे, एक अर्धांगी पर्वत, एक रुक्मिणीचा पती. फरक काय दोन्हीत? एका जनार्दनी हरी हरा. जो विटेवर उभा आहे तो हरी, हो, आणि देहरूपानं जो स्वतःला विसरलाय, देहबुद्धी ज्याला जाळून टाकली, तो हरा. शिवाच्या मूर्तीची कधी स्थापना होत नाही, पिंडाची स्थापना होत असते. त्याच्या पाठ्यावरचा अर्थ असा आहे, पिंडाची स्थापना का करतात? पिंड हे आत्मलिंग स्वरूप आहे. काय म्हणतात त्याला? आत्मलिंग. ज्या वेळेला देहाची म्हणजे साधकाची जीवाची विधेयी अवस्था होते
ते विधेय अवस्थेतून ज्यावेळेला तो आत्मबोधाकडे जातो त्याची अवस्था त्या आत्मलिंगासारखी होत असते. अहंकारानं ज्यावेळेला महादेवाला पछाडलं, महादेवाला मी वाटू लागलं की माझ्यासारखं श्रेष्ठ दैवत कोणी नाही. 33 कोटी देव माझ्या पायाशी लोळण घेत आहेत, सर्व विभूत्या माझ्या सत्तेत आहेत. हा अहंकार ज्यावेळेला महादेवाला झाला तेव्हा भगवंतानंच निर्गुण परमात्मा निर्माण केलेले जे हलाल नावाचं विष आहे ते विष ज्यावेळेला प्राशन केलं, अरे कुणाला घ्यायला जमत तर मी घेतो या अहंकाराच्या पोटी ज्यावेळेला महादेवांनी ते विष प्राशन केलं, पण ते विषानं मात्र आपली किमया दाखवायला सुरुवात केली. सर्व विभूत्या ज्याच्या सत्तेत होत्या, बरोबर आहे ना, गंगा त्यांच्या सत्तेत होती, मस्तके धारण झाली, ती सर्प त्यांच्या वास्तुकी त्यांच्या सत्तेत होती, मस्तके धारण झाली. हो, गळ्याभोवती का शीतल आहे, चंदन शीतल आहे म्हणून अंगाला फासलं, स्मशानाची राख थंड आहे म्हणून अंगाला फासली नाही का. चंद्र ही विभूती आहे, चंद्राला ज्ञा दिली का शीतळ आहे, तो सगळे पर्याय करून पाहिले. जसा एखादा अहंकारी सगळे पर्याय करून पाहतो पण हार मानत नाही. बघा, एखादा अहंकार सगळे पर्याय करतो, साम दाम दंड भेद सगळं करतो, सत्तेच्या बळावर, पैशाच्या बळावर, संपत्तीच्या बळावर त्याला प्राप्त करायला जातो पण प्राप्त होत नाही. मग तो प्राप्त कसा होतो? अखेरीस महादेवाला शरण जावं लागलं. बाबा ती इको बंद कर की रे, शरण जावं लागलं तरी इको लागून राहिलं. मी ज्या वेळेला गातो ना त्याच वेळेला फक्त इको वाढव बाबा. हारले, स्वतःला महादेव समजणारे महादेव अखेरीस हारले, लीन झाले, मावळले, शून्य झाले. हो, आणि त्यांच्या लक्षात आलं मी स्वतःला मोठं समजतोय खरं, पण हे विष निर्माण करणारा किती मोठा आहे. ज्या विषानं मला एवढा त्रास दिला, ते विष निर्माण करणार किती मोठा आहे. त्या आत्मतत्वाकडे ज्यावेळेला महादेवाचं लक्ष गेलं त्यावेळेला त्या आत्मस्वरूपात राहून तिने ध्यानाला सुरुवात केली. हरू म्हणे नेणीजे देवी जैसिका स्वरूप तुझे, नित्य नूतन देखीजे गीता तत्व परंपरा नारायणाची सभीचे नाम आहे. त्या नामाची प्राप्ती ज्यावेळेला तिने केली त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांचा दाह शांत झाला. दाह म्हणजे काय? अहंकार. तोच अहंकार तुम्हा मला पछाडतोय, लक्षात ठेवा. देहबुद्धीचा अहंकार आहे, अज्ञानाचा अहंकार आहे. कशाबद्दलचा अज्ञान आहे? स्वरूपाबद्दलचा अज्ञान आहे, म्हणून आम्ही दुःख भोगतोय. अहंकाराची एकमेव एक गोष्ट अशी आहे, लक्षात आलं का, त्याला मी आंधळी जखम म्हणतो. त्या अहंकाराला मी काय म्हणतो? आंधळी जखम. चुकून समजा पायाच्या अंगठ्याला जखम झाली, पायाच्या अंगठ्याला जखम झाली, चालताना ते कुठंतरी त्या जखमेला धक्का लागतो, घरात टेबलाचा धक्का लागतो, कुठंतरी पाय मुद्दामून दिल्यासारखं देतं, आंघोळ करताना बरोबर पाणी पडलं की दुखतं, ते चप्पल घालताना ताप देतं. म्हणजे जखम असल्यामुळं प्रत्येक वेळेला ते दुखणं दुखतं, बरोबर आहे की नाही? तसं अहंकारी आंधळी जखम आहे. जरा कोण बोललं की दुखलं, जरा कोणी अपमान केला की उफाळून अहंकार आला. खरं का खोटं आहे? अहंकारच जर नसेल, कोणी काही बोला, काही फरक पडत नाही. पायाला जखमच झाली नाही, टेबलाला जरी पाय लागले तर काय वाटत नाही, पायावर पाय दिला तर काय वाटत नाही, ठेच आली तर काय वाटत नाही. का वाटत नाही? जखमच नाही, दुखणं संपलं. तसा अहंकारच नाही, दुःख होईल का? आम्ही दुःखी का? कुणीतरी आतमध्ये वास करताना आपलं अस्तित्व दाखवते, त्याचं नाव आहे अहंकार. आणि मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, आडात रिकामी बादली सोडली, माझं बोलणं कळते का? आडात रिकामी बादली सोडली, आडात पाणी असेल तर ते बादलीत येतं का नाही? पाणीच नसल्या आडात येईल का बादली? तसं रिकामी बादली म्हणजे दुसऱ्याने दिलेली शिवी, दुसऱ्याने केलेला अपमान, दुसऱ्याने केलेलं दुःख. हो, एखाद्याने शिवी दिली ती रिकामी बादली आहे. आमच्या या देहरूपी आडात ती गेली ना, आडात जर
अहंकारच नसेल तर तू बाहेर येईल का? भूमिका समजून घ्या. आत आम्ही अहंकार नावाचा दारूगोळा साठवून ठेवलाय. बाहेरच्याने एखाद्याने जर अपमान केला, अपमान करणं म्हणजे काय? ते काळीपिठीचं गुल आहे, फक्त छोटस गुल आहे ते. भूमिका समजून घ्या. तो करायचं काय करतो? टाकायचं म्हणून टाकतो. टाकलं की स्फोट होतो. याचा का स्फोट होतो? दारूगोळ्याने भरले. तेच जर दारूगोळा नसेल तर पेटेल का? तसा अहंकार जर आमच्यामध्ये नसेल तर त्रास होईल का? भूमिका समजून घ्या. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? हरायला पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी हरावं लागतं. मी नेहमी सांगतो, माझं वाक्य लक्षात ठेवा. भगवत प्राप्तीसाठी हरावं लागतं आणि सत्तापद प्राप्तीसाठी लढावं लागतं. आम्ही देवाच्या प्राप्तीसाठी लढायला जातोय, उलट करतोय आम्ही. ज्याच्या प्राप्तीसाठी हरावं ते न हारता मी त्याच्याबरोबर लढतोय. पण कुणावर लढतोय हे बी कळेना. त्या अव्यक्त परमात्म्याबरोबर, त्या ब्रह्मांड नायकाबरोबर. सृष्टी सत्ता सगळं बळ त्याच्या हातात आहे. त्याच्या बरोबर आम्ही लढायला निघालोय. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेद बोले, मी हलविल्या प्राण हले जो जगाशी चालिता. पर्वते बैसकेन सांडावी, समुद्रे मर्यादा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. अशा अव्यक्त परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मी सत्ता पद संपत्तीनं लढायला निघालो. त्याला प्राप्त करायला गेलो. प्राप्त होईल का? होईल का प्राप्त? त्यासाठी हरावं लागतं. आम्ही घाबरतो काय माहितीये का? देवाच्या भक्तीला का घाबरतो? लढायला निघालोय. आमचं वर्म चुकलंय. आणि समजा लढता लढता जर हार पत्करावं लागलं तर करायचं काय? म्हणून मी नेहमी सांगत असतो, हारण्याची भीती तेव्हाच जाते जेव्हा आम्ही लढतच नाही. आम्ही लढलोच नाही तर हारण्याची भीती राहील का? कळते का माझं बोलणं? भूमिका समजून घ्या. लढायचं नाही, हारायचं. आणि जो हारला तो हरी झाला. विठ्ठल असा हा अव्यक्त परमात्मा तो प्राप्त करण्यासाठी. म्हणून माऊलींनी जी भूमिका घेतली ना, ती आजच्या अभंगात इतकी गोड घेतलेली आहे, इतकी सुंदर भूमिका घेतलेली आहे. काय म्हणतात? मायबापू मला क्षमा करा, मला भरभरून तुमच्याशी बोलायचं होतं. 10:30चं कीर्तन होतं. टायमिंग मध्ये मला देताना दिलं होतं 10:30 ते 12:30. 1ला सुरू झाले कीर्तन आणि मला पुढच्या कीर्तनाला जायचं. 7 ते 9चं कीर्तन आहे बीडला. कसं पोचायला सांगा मला. मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं, खूप बोलायचं होतं, पण मला वेळेअभावी जास्त बोलता येत नाही. मला क्षमा करा. थोडक्यात सांगतो. कान्होबा, ज्ञानोबा माऊली देवाबरोबर भांडतात. तुझी गोंगडी चांगली, आम्हा शिक्का दिली वांगुली रे. ज्ञानोबांचा परमार्थ हा अद्वैतवादी परमार्थ आहे. ज्ञानोबांनी परमार्थ केला, पण स्वतः हारून परमार्थ केला. हारून परमार्थ केल्यामुळे बरं उपजतच हारलेले होते ते, उपजतच. आणि हारलेले असल्यामुळे ते मुळातच हरी होऊन जन्माला आलेले. त्यांची भूमिकाच ज्ञानोबांनी त्यांच्याच ओवीच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. तै दशेची वाट न पाहता, वयसेची या गावानं जाता, बालपणीच सर्वज्ञता मिळता. त्यांनीच ओवी लिहिली, त्यांच्यासाठीच किंबहुना लिहिली असावी. तै दशेची वाट न पाहता म्हणजे अवस्था निर्माण व्हावी, 60-70 ओलांडल्यानंतर मग तो कुठेतरी देव अनुभवाला यावा. तू वाट बघायची गरज नाही 60-70 वर्षापर्यंत. तै दशेची वाट न पाहता, वयसेच्या गावानं जाता. म्हणजे वयात येण्याची बी वाट बघायची गरज नाही का? वयात कधी येतो? 16, 17, 18. एखादी स्त्री 16, 17, 18 वर्षाच्या वयात, म्हणजे त्या वयात येते. ती वयात आल्यानंतरच पतीचा वेध घेते, पतीचा धावा करते, जोडीदाराचा धावा करते. ती वयात आल्यानंतर. बरोबर आहे ना? हिथं वयात याची वाट करायची का? उपजतच वयात आलेली 4 भावंड.
उपजतच. तर दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न जाता, कारण बालपणीच सर्वज्ञता मिळे तया. बालपणी सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणलेली ही चारी भावंड, त्यापैकी ज्ञानोबा आहे. मुळातच उपवर होऊन आलेली. उपवर होणं म्हणजे कळलं का? आम्ही 60-70 ओलांडले तरी उपवर होत नाही. देवाचा धावा भक्ती परमार्थामध्ये भक्ती उपवर व्हावी लागते. वांझेशी डोहाळे, माझं बोलणं कळतंय का? 70-80 ओलांडे तर वांझेतच जमायती. पोटी देव कसा येणार? माझी भूमिका कळली का? म्हणून भक्ती उपवर व्हावी लागते, ती लवकरात लवकर उपवर व्हावी लागते. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबा उपवर झाले, पण ज्ञानोबांचं संपूर्ण आयुष्य भक्तीनं चिंब भिजलेलं आहे. भक्तीचं दुसरं रूप म्हणजे राधा. आयुष्य सगळं राधेच्या रूपात ज्ञानोबांनी लिखित केलं. राधेच्याच रूपात. राधा म्हणजे समर्पण भक्तीचं दुसरं नाव आहे. राधेचा जन्म कधी झाला? कुठं झाला? या गोकुळात. गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. आता राधाच हा शब्द प्रयोग का झाला हे ऐका. गंगोत्रीतून गंगेचे प्रवास सुरू झाला. पाण्याच्या धारा व्हायला लागल्या गंगोत्री पासून, कारण उगम आहे तो. उगमापासून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. आणि त्या मायेच्या सागरात येऊन मिसळल्या. पण त्या जीवाची जेव्हा अशी अवस्था होते, त्या मायेच्या सागरात जाऊन अडकण्यापेक्षा जिथं मूळ उगम आहे तिथंच परत जावं, हा जेव्हा ध्यास लागतो त्यावेळेला त्या धारा उलट्या दिशेने व्हायला लागतात. आणि त्या धाराचा उलटा अर्थ निघतो. काय निघतो? मोठ्यानं बोला. राधा. ते कुठे जातात? मूळ स्रोताकडे, उगमाकडे. कोण आहे उगम? अव्यक्त परमात्मा. त्याच्यातूनच तुमचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि पुन्हा त्या दिशेने वाटचाल करणं, उलट्या दिशेनं, त्याला राधा म्हणतात. भूमिका समजून घ्या. म्हणजे परमात्मा प्राप्तीची जी ओढ आहे त्या ओढीचं दुसरं नाव राधा आहे. आणि ती अवस्था ज्ञानोबांची झालेली. ह्या दूर देशात भगवंता लोटून दिले. दूर देशात. कुठला दूर देश? हा मनुष्य देह. त्या परब्रह्मापासून, त्या व्यक्त परमात्म्यापासून इतकं दूर ढकललंय. इतकं दूर 83,99,999 देश ओलांडून अखेरीस या देशात भगवंत तू धाडलेस. आलोय कष्ट करून, त्रास घेऊन, अनंत जन्मचे दुःख सोसून. दुरून आलो मेगा दुःख झाले दारुण, या येतवरी होते हेच कारण. तुझ्या भेटी करता इथपर्यंत आलो, कारण हे आहे. तरी सुद्धा देव प्राप्त होत नाहीस रे. का होत नाहीस? त्यांची विरहिणी आहे. पडिले दूर देशी मद आठवे मानसी. पडिले दूर देशी मद आठवे मानसी. पडिले नको नको
तुझ्या मनुष्य देहात भगवंता धाडलेस. हो भगवंत याच योनीत सापडतो. अनेक योनी आहेत, अगदी बारीक बारीक कीटकापासून बैल म्हैशी रड गाढवं कुत्री मांजरी इथपर्यंत सगळे आहेत, पण त्या देहात तो सापडत नाही, याच देहात तो सापडतो. तसं एक सुंदर उदाहरण म्हणून रामायणामध्ये हो वयाच्या 84व्या वर्षी शबरीला प्रभू रामचंद्र भेटले. ती किती वर्ष वाट पाहत होती? 84 वर्ष. 84व्या वर्षी शबरीला प्रभू रामचंद्र भेटले. आता सिद्धांत काय आहे? 83,99,999 योनीमध्ये तो सापडत नाही, तो 84व्या लक्ष योनीमध्ये सापडतो. लक्षात ठेवा. आणि हितपर्यंत येण्यासाठी 83,99,999 योन्या पालत्या घालून भगवंत इथपर्यंत आलो, तरी जर सापडत नसेल तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम चालू आहे. ही सावधान भूमिका तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, नाहीतर चुकली या वर्म. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी मी रचले नाही. भूमिका समजून घ्या. ही ज्ञानोपर्यंत तळमळा कानोबा आलो इथपर्यंत झालं. शेवटचा भोग आहे, भोगतो. पण किमान या देहात तरी सापड रे, या जन्मात तरी सापड रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य सांगतो. पण ज्ञानोबाच्या सगळं साहित्याचं सगळ्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की अलंकारिक भाषा ज्ञानोबाने वापरली. उदाहरण, प्रत्येक गोष्टीत उदाहरण दिले त्यांनी. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य काय आहे तर एक मध्यवर्ती भूमिका करणारे एक वस्त्र आहे, त्या वस्त्राचं नाव आहे घोंगडी. उगीच घोंगडी घेतलेली नाही बरं, दुसरं वस्त्र होतं त्यांना, पण त्याने घोंगडीच का घ्यावी? कारण घोंगडी वस्त्र असं आहे हो की जे भगवंताला आवडतं, भगवंताला प्रिय आहे. कारण त्या घोंगडीचा जन्मच सात्विक गुणातून झालेला आहे. सात्विक आसन कांबळा, राजस पितांबर पाटोळा, तामस चर्म प्रबळा जाणगा पार्था. सात्विक आसन कांबळा, कांबळ म्हणजे घोंगड. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने सांगितले, भगवंताने सांगितले, मला आवडतं वस्त्र कोणतं कांबळ आहे. का? सत्व गुणे विणलेले. भगवंताला आवडणारा गुण हा सत्व गुण आहे. मला भरपूर सांगायचं पण वेळ नाही तेवढा, तर जातो पुढे. भगवंता तुझी घोंगडी चांगली. चांगली कशी? बर त्याच्या घोंगडीचं आपण थोडक्यात वर्णन करू. त्याची घोंगडी व्यापक आहे. त्याची घोंगडी ही आधीमध्ये न फाटलेली, लक्षात आला का, अखंड आहे. त्याची घोंगडी पंचतत्वरूप आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशी एकमेकाला कनेक्ट आहेत. पृथ्वी आपला आप तेजाला, तेज वायूला, वायू आकाशाला, हे कनेक्ट आहेत एकमेकाशी. त्यामुळे भगवंताची घोंगडी विस्तृत व्यापक आणि अखंड आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो भगवंताने जी घोंगडी विणली. आता त्याची महत्वाचा विषय काय आहे, या घोंगडीच्या फॅक्टरीचा मालक तोच आहे. हे ते घोंगड्याच आहेत, बरोबर आहेत ना? ह्या बसलेल्या घोंगड्याच आहेत. प्रत्येकाला वस्त्र नाव, देह नावाचं वस्त्र दिलं ते घोंगडीच आहेत ज्ञानोबरायांच्या मध्ये. या घोंगडीच्या फॅक्टरीचा मालक तू आहेस. पण देवा तू मालक आहेस म्हणून पार्सलिटी का केलीस? पार्सलिटी का केलीस? काय पार्सलिटी केली? स्वतःसाठी स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणलेले. स्वगत म्हणजे स्वतःसाठी. स्वतःसाठी विणताना मात्र इतकी सुंदर देखणी हो परमानंद मिसळून निवडलीस, सत्व गुण घातलेस त्यात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, वेळ काढून हो षडगुण कोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. वेळ काढून काय केले?
तुझ्या घोंगडीला तू स्वतंत्र गोंडे लावलेस. कशाचे गोंडे लावलेस? ऐश्वर्याचे. कोण कोणत्यात गोंडे ते? यश, श्री, औदार्य, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य. षडगुणाचे तू गोंडे लावलेस तुझ्या स्वरूपाला. रूपाला म्हणत नाही मी, स्वरूपाला, घोंगडीला. अशी तुझी व्यापक घोंगडी, अखंड घोंगडी. तुझ्या घोंगडीचं माप काढणारा टेलरच अजून जन्माला आला नाही. आला का? सगळ्या संतांनी प्रयत्न केले पण नाही सापडला तू. मग शेवटी एकच सांगितलं, एवढा प्रभू भावे. भावाच्याच बळानं तो आकळतो, नाही तर त्याला जर टेप लावून माप घ्यायला गेला तर जमणार नाही. समर्थ रामदास स्वामीने जरा ट्राय केला, चला म्हणजे टेप घेऊन जाऊया आपण. नंतर त्यांच्या लक्षात आलं, मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख पळे हुनी पर पर ब्रह्म ते. कुणाला सापडलं नाही. असं तुझं ते व्यापक स्वरूप भगवंता काय ते. बघा आम्हाला देताना अशी कशी दिलीस? आम्हाशी का दिली? वांगुली रे तुझ्या अखंड. हो, आणि आम्हाला देताना मात्र 3.5 हाताचं चिरकुट दिलेस. किती हाताचा आहे? 3.5 हाताचं चिरकुट दिलेस. ती दिलेस 9 ठिकाणी फाटकी. हे किती ठिकाणी फाटलेली आहे? 9 ठिकाणी फाटलेली आहे. बर 9 ठिकाणी फाटकी दिलीस ती दिलीस, एवढं चिरकुट दिलेस ती दिलेस, पण विणलेस कशानं? कशाने विणलेस? त्रिविध तापानं. षडविकार षड वैरी मिळून तापत्रये विणली रे. नवा ठाई फाटून गेली ती त्वा आम्हासी दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. भगवंता तुझी किती गोड घोंगडी आहे रे. आमचे मात्र काम कर्म कर्म त्रिगुण आणि नरक मुताने भरली रे. कशाला भरली? ही घोंगडी आणि या घोंगडीच्या फॅक्टरीचं वर्णन करूया का जरा? देवाच्या घोंगडीचं वर्णन झालं, या बी घोंगडीचं वर्णन करूया. कशी जन्माला आली, फॅक्टरी कशी आहे? काय सांगू मी गर्भीच्या यातना, काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायण, मास मल मूत्र दाना, मास मल मूत्र दाना, तुझा क्षणा क्षणा ध्यात असे गर्भीच्या यातना, काय सांगू गर्भीच्या काय सांगू मी गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मास मल मूत्र. ही घोंगडी कुठं तयार झाली ऐका? ही घोंगडी तयार झाली गर्भ नावाच्या फॅक्टरीमध्ये. काय काय मिसळले त्यात? ज्यावेळेला ही घोंगडी आतमध्ये वाढत असते त्यावेळेला त्याला खायला प्यायला काय असतं माहितीये का? आईची विष्ठा. वट वागळासारखं उलट टांगून ठेवले. बरात काही एसी कूलर बिलर लावलाय तर जठराग्नीच्या भट्टीत ते भाजून निघत असत. नरक मुताच्या दलदलीत ते वाढत असत. मांस मल मूत्र विष्ठा याच्यात ते वाढत असते. घोंगडी हा देह नाशिवंत. घोंगडीचं वर्णन आहे का? मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले गा कृमी कीटकाचा सांधा, रव रवती दुर्गंधी अमंगळ हिचा बांधा. अशी घोंगडी कानोबा तो आम्हाला दिलीस. त्याचे पुढे जाऊन घोंगडीचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी असं केले. 9 मासाचा विटाळ त्याचा आळोनी झाला गाळ, त्यामध्ये जन्मला हा चांडाळ मनुष्यदेह.
किती महिन्याची वेटाळाचं आहे? 9 महिन्याच्या वेटाळाचं टाकाऊ नासक्या कुचक्या रक्तापासून बनलेले हे घोंगडी. सगळ्या संतांनी या घोंगडीचे विदारक सत्य मांडलं, तरी सुद्धा 60-70 ओलांडलेल्या घोंगड्या गोंड रंगवायला मागं पुढं बघेनात. गोंड रंगवायला कळलं का? कलप कलप 70 ओलांडली तरी जाते काळ करून येते. अरे तू गोंड रंगीशील र, पण ह्या गोंगड्याला सोलकुत्या पडल्या त्याचं काय? मावल्यांना खरं सांगा, स्वयंपाकघरात कडधान्य कमी आहेत, पण बाथरूम मध्ये सौंदर्य प्रसाधनांचा ढीग लागलाय का नाही? का? फक्त हे घोंगड रंगवायला. नकाले घोंगड्याची आसक्ती धरू. ही घोंगडी आपली नाही. कधी उचकील गॅरंटी, कधी तू घोंगड काढून गेली गॅरंटी नाही. हे घोंगड नाशिवंत आहे, शाश्वत एक आहे. तुम्ही आम्ही शाश्वत आहोत. तुम्ही आम्ही शाश्वत आहोत, पण ज्या घोंगडीचा आधार घेऊन तुम्ही आम्ही प्रपंच करतोय ती घोंगडी शाश्वत नाही, ती नाशिवंत आहे, ज्याची त्याला परत करायची आहे. भूमिका समजून घ्या. केली ती केली आणि विणलीच कशाने? तापत्रये विणली रे. त्रिविध ताप माहित आहेत का मावल्यांना? त्रिविध ताप. थोर संत परंपरेच्या आखाड्यात तुम्ही आम्ही माहित पाहिजे आपल्याला. आम्ही काय काय घेऊन आलो येताना? नाही माहित. असंच मी एका मोठ्या जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो, हाच प्रश्न विचारला होता. मावल्यांना म्हणलं सांगा त्रिविध ताप म्हणजे काय? 10-15 मिनिटं झालं कोणच उत्तर दिला. शेवटी एक म्हातारी उठले, म्हणले महाराज तुझं त्रिविध ताप ठेव बाजूला, तुला बोलवून जो पश्चाताप झालाय तुला मोठा झाला. तिने ताप सांगितला पण पश्चाताप सांगितला का? कारण अलीकडे आमच्या कानावरती सासूसून बेवड्याच्या गोष्टी, व्हॉट्सअपचे जोक हे जे पडायला लागले ना, त्यामुळे आध्यात्मिक कीर्तनच कोणाला पचनात. आणि माझं दुखणं सांगू, मला 1च वर्ष बोलवतात, परत बोलवतच नाहीत का? हिला काही हसवत ना, नका बोलवू पिढाई. आणि इतकं वाईट वास्तव्य आहे आजकाल कीर्तनाचं. मला आयोजकच सांगतात, बरं महाराज ती लई आध्यात्मिक लांबट लावत बसू नका, जरा हसवा. का? आम्ही माणसं गोळा करायसाठी कीर्तन ठेवतो. म्हणजे आयोजकाने प्रश्न असा निर्माण होतो की माणसं गोळा झाली पाहिजे. माणसं कशी गोळा होतात? कॉमेडियन बोलवला की माणसं गोळा होतात. म्हणजे आरोप कोणावर आहे? शेवटी तुमच्यावर आहे. लक्षात आलं का? तुम्हाला जे पाहिजे ते दिलं जाते. तुम्ही जर आध्यात्मिक कीर्तनाची मागणी केली तर होय, ही विनोदी कीर्तन चालतील का? शब्द पांडित्य आणि आत्मज्ञान जमीन आसमानचं अंतर आहे. शब्द पांडित्य म्हणजे हौद आहे, लक्षात ठेवा. कधी आटल गॅरंटी नाही. तर आत्मज्ञान हा उमाळ आहे. 24 तास 12 महिने स्वरूपाचा झरा वाहत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपली सवय बदलूया, आपली निवड बदलूया, आणि आपले कान आध्यात्मिक करूया. लक्षात ठेवा. त्रिविध ताप म्हणजे काय? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे 3 ताप समजून सेवेला मी पूर्णविराम देतो. आम्ही अतिशोक्ती सांगत नाही. या अभंगावर कानोबा तुझी घोंगडी अभंगावर मला जर खऱ्या अर्थाने जर संधी दिली ना, 1 महिना मी या अभंगावर कीर्तन करेन. 1 महिना केला पाहिजे. 1 महिना कीर्तन सेवा द्या. बघा काय करायचं. कारण आहेच माऊलींचं मांडणंच इतकं गोड आहे, खूप सुंदर आहे. मी नेहमी सांगत असतो, मी ज्या घोंगडीचं वर्णन करत असतो ना, म्हणजे मी ह्या साक्षी भावना सांगतोय, अहंकार नाही. मी क्षमा मागून सांगतो, प्रत्येकाची साक्षीत्वानं सांगतो मी. लक्षात आलं का? आणि विनम्रपूर्वक सांगतो की या घोंगडीला 500 पदर आहेत. किती पदर आहेत? 500 पदर आहेत. लक्षात आलं का? आजच्या कीर्तनामध्ये अर्धाही पदर उलगडता येत नाहीये. असं कारवा तुझी विणताना मात्र सत्व गुणाने विणलीस, आम्हाला मात्र आमची विणताना मात्र त्रिविध तापाने विणलीस.
जन्माला येताना तुम्ही ताप घेऊन हे शरीर जन्माला येत असत. अधिदैविक ताप म्हणजे काय? अधिदैविक ताप म्हणजे इथून पाठीमागच्या जन्मामध्ये जे पापकर्म केलेले त्या पापकर्माचा भोग दुःख रूपाने व्यंग रूपाने या जन्मी वाट्याला येतं, त्याला अधिदैविक ताप म्हणतात. बघा तुम्ही जन्माला येतानाच पांगळ, मुक, आंधळ, बहिर, गेंगान, तिरळ, हातपाय नसलेलं धड असं जन्माला येतं. बघा खेकड्याच्या चालीचं हे जन्माला येतानाच काय येतात? काय म्हणलेला प्रश्न पडतो, अरे जन्माला यायचं कुठलं कर्म बी याच्यातून झालं नाही, हे असं कसं जन्माला आलं? हे या जन्मातलं फळ नाही, ते पूर्वजन्मातलं फळ आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कुंदले, 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले, ज्ञान दृष्ट्यारपली दोन्ही नेत्र आंधळे. अर्थ कळला का? याला अधिदैविक ताप म्हणतात. अधिभौतिक ताप म्हणजे काय? अधिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. भौतिक हो परिस्थितीतून झालेला तापाला अधिभौतिक ताप म्हणतात. तो कशाने होतो? सावधगिरी नसल्याने, सावधानता नसल्यामुळं तो ताप होतो. बघा प्रत्येक संतांनी उठा जागे भारे आता का म्हटले? तुम्ही आता झोपलाय का? झोपलाय का तुम्ही? मग उठा जागे भारे का म्हटले? आम्ही झोपलोय, आम्हाला अहंकाराची झापड आलेली आहे, आम्हाला अज्ञानाची झोप आलेली आहे. भूमिका समजून घ्या. त्यामुळं पावला पावलाला जागृत, प्रत्येक गोष्ट ही जागृत अवस्थेत झाली तर आमच्या हातून अधिभौतिक तापासारख्या चुका होणार नाही. भूमिका समजून घ्या. दुसऱ्याकडून झालेला ताप काय काय होतो? कड्यावरून पडून मरण, वीज पडून मरण, पाण्यात बुडून मरण, नदीत वाहून मरण, समुद्रात बुडून मरण, सर्पदंश होणं, ऍक्सिडेंट होणं, विंचूदंश होणं, श्वापदानी खाणं, नाही का, अपघात होणं, ह्या सगळ्या गोष्टी अधिभौतिक तापात मोडतात. सावधानता पाहिजे. एक छोटासा दृष्टांत देतो. एखादा बैल पाळला होता शेतीच्या कामासाठी, पण तो बैल होता बुजरा. बुजरा म्हणजे कळलं का? बुजणारा, बुजायचा असतो डायरेक्ट. एके दिवशी शेतावरती विहिरीवर पाणी पाजायला त्या बैलाला घेऊन गेला. हा बैलाला पाणी वगैरे पाजून परत येत असताना त्याचा मित्र त्याला दिसला, शिरपा म्हणजे सातारी भाषा. शिरपा भेटला, पण शिरपा बी एकटा नव्हता आला, तो बी म्हशी चारायला घेऊन आला होता त्याच्या. पण त्याच्या म्हशी चरत होत्या झुडपाच्या माग, म्हशी काही दिसत नव्हत्या. शिरपा दिसला. यो म्हणला, अरे शिरपा तंबाखू आहे का? ह्यो म्हणला आहे की. दोघं जवळ आली, तंबाखू पार्टी सुरू झाली. ह्यो म्हणला आता बैल कुठं बांधू म्हणून दावं गुंडाळलं हाताला. कुठं गुंडाळलं दावं? हाताला गुंडाळलं. तंबाखू पार्टी सुरू झाली, खाल्ली पिली आणि थोड्या वेळाने ह्याची म्हस झुडपाची म्हणून हॉक करून बाहेर आली. जशी म्हस बाहेर आली तसा ह्याचा बैल उतारला. कुठं बांधला होता? ह्याला घेऊन गेला नांगरटीतनं, नाल्यातनं, वड्यातनं, काट्यातनं, कुट्यातनं, झुडपातनं इंचानं फाडत नेला. ते जर सावधानता असते, आपला बैल बुजराय दुसरीकडे बांधावं, मग काय खायचं ते खावी तंबाखू. पण हाताला गुंडाळल्यामुळे झाला घोटाळा. कळला का अर्थ? एक छोटं उदाहरण आहे. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही असंच डोळं झाकून कर्म करत असतो आणि दंड मात्र देहाला मिळत असतो. लक्षात ठेवा. भूमिका समजून घ्या. हा अधिभौतिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? आध्यात्मिक ताप म्हणजे आतून होणारे रोग, आतून होणारे ताप, त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. पहिला अधिदैविक, दुसरा अधिभौतिक, तिसरा आध्यात्मिक. तो ताप कशामुळे होतात? आतले आजार कशामुळे होतात?
ह्या चाडग्या जिबीचं चोचलं पुरवल्यामुळे. कळलं का? वल सुक झणझणीत गरगरीत रसरसीत चमचमीत नाही का, तेलकाट पांढरा तांबडा खाताना काय वाटत नाही भाऊ. कुठले कुठले आजार आहेत, आध्यात्मिक आजार कोणकोणते आहेत? दासबोधामध्ये त्रिविध ताप लक्षणामध्ये आजार सांगितले, सगळे सांगितले. आध्यात्मिक ताप कोणकोणते आहेत? हागवण, ढंडाळी, वांती, उलटी, पित्त, गजकरण, नायटा, वारफोड, नारू नाही का, पिलिक, तिडीक, पटकी, आकडी. किती सांगू? शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे सार. काय म्हणतो कळते? मुतखडा माहित आहे का? मुतखडा लय बेकार. एवढ्या प्रभावीपणे का सांगतोय? त्या फेज मधनं मी गेलोय. ते रस्ता बघत नाही, चौक बघत नाही, बाजार बघत नाही, घर बघत नाही, दार बघत नाही, इष्ट बघत नाही, कुठं बी लोळायला होतो, कुठं बी लोळायला लावतो. हो, ते वेदना लय वाईट. मौल्यानो प्रसूतीच्या वेदना परवडल्या. हो, पण त्या खड्याच्या लय वाईट त्या वेदना. हो, तुम्ही प्रसूतीच्या वेदना सहन तरी कराल का? पुत्र संतान पोटी जन्माला येणार आहे त्याचा आनंद तरी असतो. खडा जन्माला घालून कुठला आनंद आहे? काय आनंद आहे बरं? तो अनमोल आहे म्हणून काय अंगठीत घालायचं आहे? एवढा नाजूकपणे त्याला सांभाळा. प्रसूतीच्या बाळणपणाच्या वेळेला गरोदर अवस्थेत असताना सोनोग्राफी करायला डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, बाळा सुदृढ आहे. हे जर खडा चेक करायला गेलो, डॉक्टर जर म्हणला खडा सुदृढ आहे, काय काय अवस्था होईल? अहो, प्रसूतीची तारीख तरी डॉक्टर देतो, खड्याच्या प्रसूतीची तारीखच देत नाही डॉक्टर. बसा बोंबलत, जो पडेपर्यंत गॅसवर येऊ. आता हसायला मजा वाटते, त्याला झाडाय त्याला विचारा. असं मुतखडा, आध्यात्मिक ताप, मूळव्याध माहित आहे का? खाताना बरं वाटतं, निसरताना लय ताप देत ते. आप्पा तिरकं का चालतंय? आप्पा म्हणते तरुणपणात खाल्ल्याला फेडतोय बाबा. गंमत काय झाली माहिती आहे का? म्हणजे मी कार्यक्रम करायच्या आधी गाण्याचे कार्यक्रम करायचो, मी एसटीनं प्रवास करायचो. आणि पूर्वी कशी माहिती आहे का, एसटीत जागा धरायला एखादी वस्तू टाकतात. मी खडपडीत गेलो आणि जाऊन खिडकीची बाजू धरली. डबल सीटचा बाकडा होता, खिडकीच्या बाजूला वस्तू. एक जण आला, त्यानं टाकली चुंबळ. त्यानं काय टाकली? तबल्याची चुंबळ टाकली. चुंबळ टाकल्याबरोबर तो आला आणि बसला. राव म्हणजे तुम्ही चुंबळीवर बसलाय. म्हणला असू द्या, तुम्ही काय कार्यक्रम म्हणले का? नाही म्हणलं कुठला कार्यक्रम? नाही, तुम्ही तबलजी वाटताय, माझ्या बिरादरीतला वाटताय तुम्ही. तो म्हणला कसला कार्यक्रम, कसला तबलजी? आयुष्याचा तबला झालाय, चुंबळीशिवाय बसायला येत नाही. हितनं रेटताना बरोबर चवीनं रेटते आणि जिथं जाय तिकडे चुंबळ घेऊन जायला लागते. कशाला आल्या का? मग ठेवलंच नियंत्रण का बिघडेल का? कानोबा, अशी ही त्रिविध तापानं विणलेली. आणि ह्या त्रिविध तापातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर संतांचं आचरण डोळ्यासमोर ठेवावं. संतांचा आहार, संतांचा विचार, संतांचा आचार हे डोळ्यासमोर ठेवलं की तिन्ही तापाची बोळवण होते. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखील आचरण वैष्णवांचे भूमिका लक्षात ठेवा. असं कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे.
जशी तुम्हा मला ही घोंगडी मिळाली तशीच ज्ञानोबांना मिळाली, निवृत्तीदादांना मिळाली, नाही का? नामदेव यांना मिळाली, सोपन काकांना मिळाली, गोरोबा काकांना मिळाली, सगळ्या संतांना मिळाली, नाही का? स्वामी विवेकानंदांना मिळाली, रामकृष्ण परमहंसांना सगळ्यांना मिळाली. पण त्यांच्या घोंगडी वापरण्यात आणि आपल्या घोंगडी वापरण्यातला फरक काय आहे? त्यांनी ही दुसऱ्याची घोंगडी म्हणून वापरली, तुम्ही मी आमची घोंगडी म्हणून वापरतो. म्हणजे आमच्या घोंगडीबद्दल आसक्ती असल्यामुळं आम्हाला या घोंगडीपासून दुःख मिळते. त्यांना माहिती आहे आपली घोंगडी नाहीच आहे, वापरासाठी भगवंताने दिलेली आहे. ऍज इट इज जशी तशी त्याला परत करायची आहे. माझं बोलणं कळते का? जशीच्या तशी परत करायची आहे. आणि ती कशी करायची आणि ती कोणी केली? कबीराच्या दोह्यामध्ये इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी, चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी, हार्मोनियम कमी करा, हार्मोनियम कमी करा. वाजवा बाबा. प्रहलाद सुदामाने ओढी चुक दे निर्मल निर्मल केली. ऐका, दास कबीर रे ऐसी ओढी, दास कबीर रे जतन से ओढी, क्यों की क्यों कर दे जरिया, ये मेरे जरिया, ये घोंगडी कुणा कुणाला मिळाली? कबीरदासाने सांगितले. द्रोह प्रल्हाद सुदामाने ओढीच्या दर्या. माऊली घोंगडी म्हणतायत तर कबीरदास चादर म्हणतायत. द्रोह बाळाला मिळाली, द्रोह प्रल्हाद सुदामाने, प्रल्हादाला मिळाली, सुदामाने मिळाली, शुकमुनींना मिळाली. पुढे काय म्हटलंय? दास कबीरने जतन से ओढी. दास कबीरने जतन से या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. मनुष्य देह मिळालेला त्याला अगदी जतन करून सांभाळावं. का? भगवत प्राप्तीचं एकमेव साधन म्हणजे मनुष्य देह आहे, ही चादर आहे. दास कबीरने जतन से ओढी. आणि पुढे काय म्हटलंय? जू की त्यू कर दिली, ज्याची त्याला देऊन टाकली. हे महत्वाचं आहे, ज्याची त्याला देऊन टाकली. तसं तुम्हा मला ज्याची त्याला देता आली पाहिजे. म्हणून शेवटच्या चरणात ज्ञानोबाला सांगतात ऋषी मुनी ध्याता. ऋषी मुनी टेक्निक कुठलं वापरलं? या घोंगडीच्या माध्यमानं त्या घोंगडीचं वर्णन केलं, त्या घोंगडीचं भजन केलं, त्या घोंगडीचं चिंतन केलं स्वरूपाच्या.
ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देवीवर विठ्ठले चित्पदी वृत्ती मुरली रे. ही घोंगडी ज्यावेळेला त्या घोंगडीच्या शोधाला गेली त्यावेळेला ही घोंगडी त्याच्याच घोंगडीत जाऊन मिसळली. वृत्ती त्याच्या शोधात जाता 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 वृत्तीच परमात्ममय झाली. मी नेहमी उदाहरण देत असतो. समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत, अनमोल आहेत, पण ते कुठं आहेत? तळाला आहेत. आता तळ सापडतोय, माणसाला जाता येईल, घेऊन येता येईल, आता करायचं काय? तळातले मोती तर पाहिजेत पण जाता येत नाही, म्हणून शास्त्रज्ञांनी एक डोकं लढवलं आणि एक रोबो तयार केला. समुद्रातल्या तळातले मोती काढण्यासाठी रोबो तयार केला, यंत्रमानव तयार केला. आणि त्याला कमांड दिली. पण तो रोबो तयार कशाचा केला माहितीये काय? मिठाचा. मिठाचा रोबो तयार केला, त्याला कमांड दिली, जा म्हणले तळाला, आहेत नाही तेवढे सगळे मोतीवर घेऊन ये. बिचारे गेलं पण परत काय आलंच नाही. का आलं नाही? का आलं नाही? ज्याच्या शोधाला गेलं ते तेच होऊन राहिले. देव पहावयासी गेलो तेथे ऋषीमुनी ध्याता मुखे नाम गाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देवीवर विठ्ठले चित्पदी वृत्ती मुरली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली अमासिका दिली वांगली विठोबा रखुमा. सर्वजण देवावर प्रेम करणारी मंडळी, देव कोणाकोणाला आवडतो हातवर करा बरं एकदा. वा वा, कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावं? हातवर करा जरा एकदा. शाबाश, क्या बात है. कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हातवर करायचं. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत महात्म्याच्या चरणी अर्पण करतो. ज्याने ज्याने हातवर केलाय ती वैतागली. देवा एकदा हे लवकर बाल झाल्याचा समजा नाही का? असो, या विषयावर आपण नंतर कधी वेळ मिळाला तर बोलू. खूप छान विषय आहे तो सुद्धा. असो, झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. माझ्या सर्व साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो. त्यांना आज श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंदजी महाराज यांचा मठाधीश विराजमान सोहळा विधी या ठिकाणी संपन्न झाला. त्यांच्या भावी परमार्थिक कार्यास मी भरभरून शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्णविराम देतो.